नाही नाही, मी टायमात येतो बरोबर. काय अडचण नाही. हा हा, जमन ना. काय काय म्हणजे? काय फेकलं तू अंगावर आता? मी माझा कचरा फेकत होते घरातला. माणूस दिसत नाही का जाता येतं? तुला अंदाज झाली काय? अहो एवढी काय बडबड करताय मग? एवढी काय बडबड? एवढी शिकलेली अशिक्षित आहे ना तू, तुला कळत नाही का? शिकलेले अशिक्षित, शिकलेल्याला शिक्षित म्हणतात. आणि तुमच्या माहिती करता, हे घर माझं आहे, कचरा माझा आहे, रस्ता माझा आहे, मी कुठे फेकन? रस्ता तुझा नाही, रस्ता ग्रामपंचायतीचा आहे, सरकारी रस्ता आहे, घर तुझं आहे फक्त. हा मग माझ्या घरासमोरची जागा आहे, म्हणजे काही पण करीन. अरे कार्यक्रमाला चाललो होतो, कपडे इस्त्रीशिवाय कपडे घालीत नाही तू माझ्या अंगावर. हा सांगा त्या, एक ड्रेस 8 दिवस घालतात म्हणे, इस्त्रीशिवाय कपडे घालत नाही. काही नाही तिकडं सॉरी म्हण. मी नाही म्हणणार सॉरी. तुला कळत का सुगंधा, कोणा संग पंगा घेते तू? सॉरी म्हण. पोपटराव मी सॉरी म्हणणार नाही. मी माझ्या घरातून मी कचरा फेकला, माझ्या घरातला कचरा मी सॉरी म्हणत नसते. आणि माझी रोजची सवय ती फेकायची. पण तू असं कोणाच्या अंगावर टाकशील उद्या त्याला शिवाय देशील, असं जमत असतं काय? कोणाच्या अंगावर म्हणजे? मग कशाला जायचं तुम्ही माझ्या घरासमोरून? दुसरीकडून जायचं ना मग. गाव खात्यातला रोड आहे त्यो, काय स्वतःच्या घरून घेऊन आली काय? आजपर्यंत मला कोणी गावामध्ये भांडलं नाही कचऱ्यावर, आणि तुम्ही काय बडबड करताय? मग काय लोकांच्या अंगावर कचरा फेकीत हिंडते काय तू? ते मी माझं बघत. तू बघन सॉरी म्हणते का नाही तू? मी सॉरी म्हणणार नाही. बर, काय करशाल? कचरा टाकी ना अंगावर? अंगावर नाही, मी माझ्या फेकत होते. मी कुठे तुम्हाला बघितलं? रस्त्यावर कचरा टाकीत का? मग बरं मी नाही आलो समजा, रस्त्यावर कचरा टाकायची जागा आहे का? हो पण माझं अंगण आहे ना, मी काही करेल ना. सकाळी मला झाडावं लागतं ते. बरोबर आहे, आधी झाडायचं मग परत कचरा करायचा आहे ना. सांगतो मी, सॉरी नाही म्हणली ना तू. हो डेपुटी, काय कुठे निघाले? चालू ग्रामपंचायतला. असं एवढं काय डाफरून बघतो? काय झालं? अहो डेपुटी, 2-4 वर्ष मी काय गावाच्या बाहेर गेलो, पुण्याला गेलो, हा. गावचा कार भरच बिघडून टाकला तुम्ही. अरे बापरे, काय झालं रे? काय वाटलं केलं? गावात राम राहिलाय का आपल्या? गावात राम नाही राहिला? अरे कोणी कुठं कचरा टाकीत राव? कोण कचरा टाकीत आहे? गावात घंटा गाडी चालू केली मी. घंटा कचरा टाकीत लोक त्याच्यात, सर रस्त्यावर टाकीत. अरे टाकवणे मला कुठं रस्ता आहे? त्या सुगंधाने मी चाललो होतो, माय पाहुण्याचं लग्न आहे, इस्त्री करून कपडे, माझ्या अंगावर कचरा टाकला. कोय डोक्यात लागली, माझ्या कोय होती कोय एवढी मोठी. अरे मग आता त्यांनी दारात कचरा टाकला, त्याला मी काय करू? मी काय प्रत्येकाच्या घरी जागो सांगू आता तुम्ही कचरा टाकू नका म्हणून? तिला- प्रत्येकाला समजत नाही का? कुंड्या केल्यात मी गावामध्ये. तिला चला न दंड करा, सांगा तिला समजून तुम्ही. चला काय मी बाय माणसाकड? बाय माणसाकडे म्हणजे? अरे दादा असं सांगता नाहीये. तुला जर तक्रार येईल तुही ग्रामपंचायतला एक अर्ज दे ना, ग्रामपंचायतच्या नावाने, सुगंधताईच्या नावाने अर्ज दे. मी लगेच ऍक्शन काय संबंध? माझ्या तक्रार द्यायचा, गावकरी मी गावातला, मतदान करतो. अरे बाबा मतदान करतो, पण काही गोष्टी कागदोर घ्यावा लागत त्यात. आता सध्या काय झालं माहितीये की या मोबाईलच्या युगामुळे ना लय अवघड गोष्ट झाली. कोणाला बोलायला जर आता मी त्याला सुगंधताईला लेडीजला बोलायला गेलो, उद्या कोणी शूटबीट केलं म्हणते बाया माणसाला डिपूट डापरायला लागला. मला नाही कागदावर विश्वास. तुम्ही त्या कागदात सुरळी करताना माझ्याच परत खिशात घालतात. अरे मला नको बाबा, कागद. अजून एवढे वाईट दिवस नाही आले शासनावर. कागदाचा वापरच होतो. तू काय कर, कागद रीतसर दे, रीतसर पोहोच मला दे, त्याच्यावर कागद कारवाई होईल. मी काय कागद बघत? तुम्ही यान चला ती माझ्या संग लगेच चला, सांगातील समजून. अरे तू शहरात जाऊन आलाय बाबा, असं नाही चालत. मला डाफरली वरून मला शिवाय देते माझ्या अंगावर कचरा आता तू तिथे टाकून. नाही तेव्हा जाऊन बसतो, तुला समजून सांगता नाही आलं काय कचरा अरे टाकायची? पण सरकारी रस्ता आहे, मी रस्त्याने चाललो होतो ना, माझ्या अंगावर कचरा टाकायची काय गरज आहे? पण त्याला एक कळत नाही का रस्त्यावर कशाला कचरा टाकायची? कुंड्या आहेत तिथे, त्यांच्या घरात तिथे कुंड्या आहेत. मग इतक्या वेळ मी काय हिब्रू भाषेत सांगतो का? माझ्या संगत चला, तिला समजून सांगा. हे बघ तुला सांगू का, तू आहे ना एक अर्ज दे रीतसर. अर्ज दिला का मी कशी त्यांचं बघा हे करतोय. मी अर्ज देणार नाही. हे बघ तू बी तटीला लागतो राव. मी बी सोडणार नाही. आपल्याला मी पोपटे म्हणतात मग. अरे बाबा पोपटराव दादा काही महत्व हे असतं, प्रशासनाची जावं लागत. उगाच एखाद्याला जाऊन मी खवळायला गेलो, त्या सुगंधताईने मलाच बोलली. मग तुम्हाला आठवतंय ना मागच्या पंचवार्षिकला काय केलं तुम्ही? काय ते एखाद्या डोक्यात दगड घातला होता, आठवतंय का तुम्हाला? ते बघ धमक्या मला नको देऊ नाही. बरं का, ते धमक्या मला नको देऊ. तू आहे आपला- ना रीतसर अर्ज दे आणि रीतसर कर. ते डोक्यात दगड घातला आणि ते मला नको सांगू. मला आहे ना, मी बघतो काय हा, करायचं. ते ते नको नको तुम्ही. हा बघू. सारं उक्त नाही घेतलं म्या. ग्रामपंचायतचं उक्त नाही घेतलं. ग्रामपंचायतने त्यांनी कचरा काढायचा. हा, मग सांगा ना तिला कचरा तिकडं. बाया माणसाला तिकडं गरीब माणूस असं सांगितलं असतं म्या. तू बरोबर नको करू. आणि तू ते डोक्यात दगड घालायचं ते दुसऱ्याला घाल. बाहेर नको घालू. एवढे लाडू- नको लाडू फुले सारं गाव लाडू फुले यांनी. नको सांगू मला. नमस्कार, औचित्यवाडीच्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव पोपटराव. तर आज मंडळीत लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आमच्या गावात काय भोंगळा कारभार चाललाय हे मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, हे बघा आमच्या गावातला घरासमोरचा कचरा. हे बघा, हे बघा, हे बघ. लोक येता जाता रस्त्यावर आहे ना
सरकारी रस्त्यावर चालतात त्यांच्या अंगावर लोक कचरा फेकीतात, अजिबात स्वच्छता नाहीये. आणि आमच्या ग्रामपंचायतीला सांगायला गेलं तर तक्रार घेत नाही, तर डेप्युटीला सांगायला गेलं आमचा डेप्युटी म्हणतो बायाला मी कसं काय बोलू, नाही तर लय गुलगुल गप्पा आणतात. पण आता डेप्युटी सुद्धा बोलायला तयार नाही. आणि आजच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला हेच दाखवायचंय, मी तुम्हाला दुसरं घर दाखवतो चला. तर प्रेक्षकांनो, एवढं सुंदर गाव होतं आमचं तुम्हाला सांगतो. पण पार मी 4 वर्ष गावाच्या बाहेर काय केलो, ह्या आमच्या लोकांनी पार गावाचा पार हे करून टाकला, उद्योग करून. हे बघा, हे आमच्या जालूचं घर बघा, कचरा हे बाग लय बड्या बड्या बाता आणतो बाहेर आणि सारा कचरा इथे. हे बघा, सगळ्या रस्त्यावर कचरा. बघा बघा, यांना कचरा असा बाजूला टाकता येत नाही का, त्यासाठी काही सेपरेट जागा करता येत नाही का, हा माझा प्रश्न आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही याच्यावर कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ह्या आपल्या गावातल्या राजकारण्यांना अद्दल घडली पाहिजे, डेपुटीला अद्दल घडली पाहिजे. हे व्हिडिओ लय लांबपर्यंत पाठवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. चला. सुगंधा कुठे हिंडती रे तू? हिंडती काय हिंडती, नीट बोलायचं माझ्यासोबत. कुठं फिरतीये असं म्हणायचं, इज्जतीत बोलायचं. ते जाऊ दे, मरू दे इज्जतीत. हा. आपल्या गलीचं काय झालंय ते तुला माहितीये का? काय झालं आपल्या गल्लीचं? त्या पोपट्याने सगळीकडे व्हिडिओ तर काढून टाकलाय आपला. आपला व्हिडिओ सगळीकडे करून टाकला म्हणजे आपल्या दारात कचरे असतात का नाही, हा माझ्या दारातला बी व्हिडिओ काढला पोपट्यानी आणि तुझ्या दारातला व्हिडिओ काढला. तू दोन्ही मिक्स केले आणि मिक्स करून आहे ना सोशल मीडियावर सोडलाय आणि सगळीकडे व्हायरल झालाय की आपण दोघं गावात कचरे करतो म्हणून. अगो बाई, आणि आपणच दोघं का बरं? सगळ्या गावामधले व्हिडिओ नाही काढता आले का, मग आपण दोघंच का बरं? नाही आपण दोघांना, आपल्या दोघांचा टाकला. तो आपल्याला टार्गेट करतोय. त्या पोपट्याला विचारायला पाहिजे. पोपट्याच्या तर तू आहे ना दुसऱ्या वाढ मारलाय म्हणून बरं का. तू आहे ना आपल्याला सगळे माणसं गाव चिडून देतो. कुठं असेल तो पोपट्या आता? कुठं असेल म्हणजे इकडे बसलेला असेल. चला चल बघत त्याच्याकडं. ओ पोपट्या उठा. काय आलं? दुसऱ्या माणसाला कामाला लावून देतो आणि तुम्ही जाता स्वतः कुठे झोपा घेता. कोणाला कामाला लावलं? कोणाला म्हणजे? आम्हाला. काय कामाला लावलं? काय म्हणजे? तो व्हिडिओ काय केलंय तो व्हिडिओचं? कोणता व्हिडिओ? ते कचऱ्याचा? हा तेव ना, हा गेला ना, वर गेलाय पार त्यो. वर म्हणजे मग डिलीट केला का? बरं झालं. डिलीट नाही केला, वर गेलाय, वर सरकारपर्यंत. तुम्हाला सांगतो आता. काय अंगावर कचरा टाकीत नाही का, गावात अस्वच्छ करता, रस्त्यावर कचरा टाकीत. रे अहो पोपटराव, माझ्याकडनं चुकून झालं ते. चुकून आणि बिकून मी नाही, कचरा टाकत माझ्या- होते, तुम्ही अचानक काय समोर आले? अरे पण गावात एवढी कचरा कुंड्या आता, हे सगळं तेच माझ्या अंगावर तुम्ही कचरा टाकलाय. व्हिडिओ डिलीट होणार नाही, काय करत ती करा. काय? अहो पण तुम्ही असा कसा व्हिडिओ काढला आमचा न विचारता? काढला म्हणजे? तुम्ही आम्हाला विचारायचं ना. मी या गावाचा नागरिक आहे. गावात काय हुकुमशाही आहे काय? लोकशाही आहे. मी काही करीन. मी चाललो होतो रस्त्याने, तिथं मला कचरा दिसला, मी व्हिडिओ काढला. ती लोकशाहीच मी मोडून टाकीन, काढ मोडून टाकीन, फेकून देईन ती लोकशाही. तुला सांगतो पहिले माझा व्हिडिओ डिलीट मारून टाक. नाही होत, जा काय करायचं. का अहो, नाही काही नाही होत म्हणजे. कोणाला सांगायचं सांग, जा नाही करीत. बाकी आम्हाला काही माहित नाही. कंबडबड नक करू. ते लोकशाही हुकुमशाही मला माहिती काय असतं ते, पण तिथे तरी पण तुम्ही डिलीट मारा तो व्हिडिओ. सुगंधा समजून सांग याला. माझा झोपा टाइम झाला, व्हिडिओ डिलीट होत नाही. जा, झोपायचा टाइम झाला म्हणजे आम्ही पागल आहे का? मला नाही माहित. जा, व्हिडिओ डिलीट होणार नाही. काय हे करायचं ते बघा करून घ्या. पोपटराव, तुम्हाला गावात राहायचंय ना, आम्हाला गावातच राहायचंय. मला गावात गावातून- तोंड असतं, रोजच्या रोज भांडणं होती. तुम्ही व्हिडिओ डिलीट करा. होणार नाही डिलीट. काय नाही होणार करायचं ते ना? करा. चला, अरे आपण चोर डेपुटी करा. चोरांवर शिरजोर कचरा टाकून मलाच बोलत वरून तुम्ही. अहो तुम्हाला काय जड केलं? मी तुम्हाला सॉरी बोलले नाही ना, म्हणून तुम्हाला ते जड गेलं. काही करा तुम्ही, व्हिडिओ डिलीट होणार. काय नाही, आम्ही पोलीस केस करू. हो, कुठे पोलीस केस करीता? तुम्हाला काही कळतं का नाही हो? काय कळत तर नाही कळत. पोपट्या तू गोडीत व्हिडिओ आहे ना डिलीट करून टाक बरं का. पोपट्या ज्या आल्याचं जर डोकं जर सरकलं ना, मग ज्या आल्या कोणाच्याच ऐकत नाही. हा काय करशील? काय तुम्हाला कर गावात राहायचंय का नाही तेवढं सांगा. गाव काय कोणाचे बापच आहे का? मी पण या गावाचा नागरिक आहे. काय करता येईल ती करा. जा, नागरिक आता आलाय तू, आता आलाय गावात. ज्या आल्या किती दिवसापासून. आता आलाय म्हणजे मी जन्म घेतला या गावात. 4 महिने काय बाहेर गेलो तर लगेच झालं का? काय करायचं ती कर. 4 महिने आणि 4 वर्षापासून बाहेर होत तुम्ही. ती काही कुठं का असं ना, मी व्हिडिओ डिलीट करणार नाही. काय करायचं ते काय करा. व्हिडिओ डिलीट नाही करणार. तुला दाखवतो रे दाखव. जाल्याचा रापाट. तू दाखव, चल दाखव. सुगंधा, तू फक्त तिकडे चल. यांना सगळ्यांना सांगू, मग याच्याकडे बघू हा आपण. चालेल, सांग, सांग. बघत मी कसा व्हिडिओ डिलीट होत नाही ते. मस्त आहे. तुझ्या घराचा तर लय भारी आला व्हिडिओ. म्हणजे? लय कमेंट आले तुझ्या घराच्या इथले. येऊ दे ना कमेंट, किती येऊ दे कमेंट. मी कमेंट तुला कमेंट मग सांगन हो, कमेंट चला, जाऊ द्या. ते ऐकत नाही ना, त्यांना व्हिडिओ डिलीट करायला लावू आपण. जा डेपुटीकडे. जा ना, माझा झोपाय टाइम झाला. जा, कोणाला सांगायचं, या घेऊन जा. सारा गाव घेऊन या. पण
काय जा 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 ए, दोघं निघा. धमकी कुणाला देतो ना हात कुणाला लावतो हात निघ, लावू ओय. नको चल सुगंधा ओय. असल्यांची सावली सुद्धा पडून देत नाही तर जा आम्ही जा जा व्हिडिओ मस्त आलाय म्हणा तो हा येऊ दे बळ उगा डोकं खायचे काम करीत आहेत. डेपुटीला विचार सुगंधा तुला सांगतो अजिबात आहे ना कुणाला सोडायचं नाही या गावात सुद्धा सोडायचं नाही माझ्याकडे जर डोकं फिरलं तर मी त्याला सोडणार नाही किती तोंड बंद करा. काय झालं रे कमून गावातून आटात का काय झालंय खापरात असं फुटलं असतं. काय झालं बडबड कम करत चालू तुम्ही काय झालंय काय झालं म्हणजे तो पोपट्याला आम्ही समजून सांगायला गेलो हा. त्याने व्हिडिओ काढून टाकले तर आमच्या दोघांचे कचऱ्याची त्याने डिलेट आणायला लावा अरे तो माझ्याकडे बी आलता तो मला सुगंधताईला दापा म्हणून आता ते लेडीज त्याच्यामुळे मी दापलं नाही मी बोललो तू अर्ज दे ग्रामपंचायतला जर अर्ज आला असता तो सुगंधताई तुमच्यावर कारवाई झाली असती बघ यांनी आणि मी नाही सांगितलं त्याला व्हिडिओ काढा म्हणून उगा काही नको सांगू तो पोपट साऱ्या दोनाचा चत्र आहे पुण्यातून आलेला आहे तो आणि तुला सांगतो ग्रामपंचायतने शासनाने तुम्हाला गाडी दिली कचरा कुंड्या दिल्यात गावामध्ये ह्या काय आता डेप्युटीने सरपंचाने येऊन तुमचा सांगायचं का दरबारीला गावात कचरा म्हणजे आणून कचरा आणून टाका म्हणून जस्ट त्याला कळू नको आपलं स्वतःचे अंग कसं स्वच्छ ठेवता घर स्वच्छ ठेवता मग अंग स्वच्छ ठेवता येत नाही का गाव स्वच्छ ठेवता येत नाही का अहो डेपुटी मी आता पहिल्यांदाच टाकायला गेले ते म्हणता ना कावाने बसायला फांदीला मोडायला आणि तेवढा तो आला आणि तो एवढा शव आहे का त्याला मी सॉरी म्हटली नाही म्हणून तरी व्हिडिओ काढला असता. सुगंधाताई हे बघा चुकी आपली झाली ना तर सॉरी म्हणायला काय हरकत आहे मला सांगा जर चुकून पोपट्याने तुमच्या अंगावर जर कचरा टाकला असता तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही बी थायथाईट केला असता ना आणि मूळ मुद्दा म्हणजे कचरा वाटावर टाकणं हे चुकीचं आहे त्याचा पॉईंट बरोबर आहे त्यांनी तो धरला बरोबर तो माझ्याकडे आलता आता त्यांनी त्याच्यात माझं मी नाव घेतलं व्हिडिओ बघितले मी बी डेप्युटीने काय कारवाई नाही केली डेपुटी सुगंधाने अंगावर फेकला होता माझं तुम्ही काढून टाकलं अरे ती एकच अंगावर नव्हतं फेकला मी तुम्ही कसं काय म्हणता अंगावर फेकलं होतं मी माझं फेकत होतो मध्ये आला हे बघ ज्याला ती एकच आळी आहे आणि सुगंधाताईच्या घरापासून तुझ्या घरापर्यंत कचरा दिसतोय तुम्हाला लय बारा सांगितलं स्वतःचं अंगण स्वच्छ ठेवीचा 5-5, 6-6 दिवस झाडीत नाही तुम्ही आंघोळ्या करता रोजच्या डेपुटी मी रोज झाडते. अहो काय झाडता सुगंधाताई आता हा व्हिडिओ जर आपल्या याच्यापर्यंत गेला जाणारच आहे तो त्याला पर्याय नाही आता तो जाणारच आहे आणि गावाची चव तुम्ही घालणार आहेत नको डेपुटी डिलेट आणून टाका आम्ही नाही टाकणार डेपुटी, परत चुकलं कचरा माझं. डिलीट हाणाचा एकच पर्याय आता त्याला जा आणि त्याला सांगा बाबा आता परत आम्ही कचरा तो अंगावर फेकणार नाहीत गावाची स्वच्छता ठेवू ते ऐकत नाही आम्हाला हिसकून- ऐकन ना जर चांगलं बोललं तर माणूस ऐकत तुम्ही जर फाटफाट बोलायला लागले चुकी आपली झाली ना आपण माफी मागितली पाहिजे आणि गाव स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. फक्त सरपंच आणि उपसरपंच काय करू शकत नाही शासनाच्या ज्या सुविधा दिल्यात ना त्याचा फायदा घ्या घंटा गाडी येते त्यात कचरा टाका आणि कचरा कुंडे केल्यात त्याच्यात कचरा टाका बरं बोलायला लावू नका आणि तुमच्या नावाचे जर अर्ज आले तर मी अर्ज वर पाठवणार आणि तुम्हाला इथे ना हे करणार मग मी नको हा, डेपुटी त्याला समजून सांगा तुम्ही चला ना नाही माझं काय गरज नाही हो, ऐका ना पोपटराव ए परत आले व्हिडिओ डिलीट करणार नाही मी आधी सांगतोय ऐका ना आम्ही भांडायला नाही आलो तुम्हाला आता माझी खरंच चूक झाली मी ना परत असं कधीच कचरा टाकणार नाही चुकलंच माझं मी तुम्हाला आणखीन बोलले जाऊ दे पोपट्या तो जरी व्हिडिओ टाकला असला ना जाऊ दे मरू दे माही चुकलं अहो. लय बोललो मी फाडफाड तुला मोगा आणि ते कचरा टाकायची ना चूक माझीच आहे कशाला बाहेर कचरा टाकायचा बरोबर आहे, रोज सकाळी घंटा गाडी घेतल्याच कचरा टाकला गेला पाहिजे पण मला आहे ना लक्षातच राहत नाही कधी कधी कचरा टाकायचं म्हणून झालं आणि एवढंच नाही आता गावात कुठं कचरा पण दिसला ना मी सांगत जाईन उलट लोकांना ते उचलून घेत जा. तुमची चूक तुमच्या लक्षात आली ना हा. हे बघ मी पण एवढी काही टोकाची भूमिका घेणार नव्हतो पण तो रस्त्यावर कचरा टाकला याच्या घरापुढे रस्ता दिसला मग मी सांगणार कोणला आपल्या गावातल्या जबाबदार व्यक्तीला मी सांगायला गेलो डेप्युटीला डेप्युटीने सोडून दिला विषय मग लोकशाहीच्या मार्गाने जाणारा माणूस आहे मी पहिल्यापासून मी काढला व्हिडिओ दिला टाकून चांगलं केलं उलट तो व्हिडिओ काढून टाकला ना नाही केलं आपण काय करायचं आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो तसं आपलं गाव स्वच्छ ठेवायचं आपली जबाबदारी ना ती व्हिडिओ डिलीट करतो मी पण इथून पुढे तसं करू नका नाही डिलीट बर परत नाही होणार बरं का तर येऊ का मग मी आता हां नाही मी बस पोपट्या पैसे तुझ्यामुळे आमची भांडणं लागली होती कचरा कर गावात मग सांगत तुला परत नाही बाबा त्या व्हिडिओनी चांगलं मला शिकलंय बाबा मी नाही कचरा करणार आता पारी झाडीत असेल तिला जाऊन सांगावं लागेल मला आता बसायचं म्हणलं निघून गेलं काय पोपटराव कम एकटेच बसली बसलो होतो निवांत कोण नव्हतं लय बोर झालं म्हणलं तुम्ही आले भाषण चालू करताय ना आपलं बघितलं कसा आड्या बोलत आहे का आड्यातच साधा हो म्हणजे याचा अर्थ तुमचीच वाट बघत होतो गप्पा मारायला तुला लय गड्डा आहे चल म्हणला तिकडे एकटाच बसलाय आपण तिकडे बसत होतो डेपुटी हा? लय गरम ना खात जाऊ आधीच वातावरण एवढं गरम आहे गरम नाही काय होतं आम्ही प्रेमाने आलो होतो ना आम्हाला म्हणतो भाषण चालू करायचं होतं अहो भाषण म्हणजे प्रेमाने बोललो गप्पा मारले माणूस नव्हतं मग तेवढ्यात तुम्ही आले
पुण्यात लय बिजी हो, लय बिजी. माणूसच भेटा ना गप्पा मार, लय बिजी. पुण्यातला लय बिजी लय. म्हणजे ट्रम्प तात्यानंतर मीच बिजी. हा तो ट्रम्प नाही का तो अमेरिकेचा, त्याच्यानंतर आपणच बिजी. म्हणूनच गावाकडे एक फोन नाही केला आम्ही. पुण्यात यायचा मेसेज टाकला का मेसेज बघितला तरी लवकर रिप्लाय द्यायचा. कसं असतं, माणूस बाहेर गेला मोठा झाला मागच्याला सोडून द्यावं लागत. काय बघितलं आल्या. अरे म्हणजे मागच्याला सोडून नाही दिलं तर आठवण येत राहते, मग काम कसं होईल. अशा अर्थ. इतकं बी नाही नाही पण लय बिजी, लय बिजी, लय लय. तुम्हाला सांगतो, मला आहे ना मेट्रो हात दाखवून थांबायचो मी पुण्याला. हात दाखवून आता गेलो थांब ती. हा. तिकीट नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. हा मोठी उभं राहायचं, हात दाखवून थांबायची. लय मोठे मग. एक दिवस तुम्हाला सांगतो, मेट्रोत बसलो आणि मरणात ट्रॅफिक लागली वाघुलीच पुढं मेट्रोत. हाल म्हणलं नाही बसायचं गाडी आपल्या इथून पुढे मेट्रोत. मग सेपरेट गाडीच घेऊन टाकली डायरेक्ट एकन. गाडी मग गाडी कुठे गावाकडे नाही आणली. कोणची गाडी घेतली? हा कोणची गाडी? बुलेरो. बोलेरो आहे? हा गावाकडे कम नाही घेऊन आला? हे तुमच्यासारखे असतात ना, म्हणजे तुमच्याकडे माझ्यापेक्षा भारी गाडी आहे ना, म्हणून मग मी नाही आणली, आपली तिकडे ठुली. पण मला एक कळालं नाही, आम्ही कधी पुण्यात यायला गेलो तू भेटतच का नव्हता मला काय कळलं. बिजी ना, लय बिजी, लय लय. अरे पण काय मित्रासाठी दोन मिनिटं वेळ नाही तुला? नाही हो, कसं असतं तुम्हाला सांगू का, तुम्ही जर पुण्यात आले ना, म्हणजे वाघोली क्रॉस केली ना, तिथून पुढे नाव घेतलं कुठं बी तुम्हाला चहा नाश्ता फुकाट. हा हाय. मी एकदा गेलतो ना, तो याचं नाव सांगितलं, तो हॉटेलवाला म्हणला होता 5 रुपये राहिले त्याच्याकडे, तू या आणून देतो. हॉटेलात काम वगैरे होतं का? यावर रडत होता त्या दिवशी, पुण्याला नाही भेटायला मिळा, काही वापर आणतो तुम्ही. मी काय सांगतो ऐका, सरदवाडी बिरदवाडी आली ना, भेळ भेळ डायरेक्ट फुकाट मा नाव सांगितलं. पण डेपोटी तिकडं सुगंधाचं नावरा बी ना तिकडं, पुण्याकडे का मुंबईकडे काय? हाय. सुगंधाचं नवरा. मला काही कळलं नाही, तुम्ही किती प्रॉपर्टी वगैरे झाली 4-5 वर्षापासून, काय मला दिसेनाच. काय काय काम करतोय नेमकं कोण? तुम्ही? सुगंधाच नवरा कंपनीत कामाला आहे. अरे ते सुगंधाचं नवरा ते जाऊ दे, तुला मोठा झालाय आता भाऊ. कोण म्हणला मोठा झालाय? भाऊ मला 50 वेळा मुंबईहून पुण्याला रिक्षाने सोडलाय त्यांनी. रिक्षावाला आता पेढे खाल्ले तर आम्ही गाडीचे, तुम्हाला दिले होते का ना सुगंधा? सुगंधाताईने दारोदार पेढे वाटले, अरे, काहीतरी 7 ते 8 गाड्या झाल्यात वाटतं त्याच्या. गाडी मालकाची शायनिंग ड्रायव्हरची. तेव्हा दुसऱ्याची गाडी चालली तर हिने तुम्हाला पेढे वाटले तर दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. त्यांनी मला आतापर्यंत 50 वेळा मुंबईहून पुण्याला सोडलंय. अरे दादा एवढं एकदा तुला फोटो दाखवला होता ना गाडी एक नाही 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 चुकीचं तुम्हाला संभ्रम केला असेल तुमचा काहीतरी. तसे बी तुम्हाला येड्यात काढणं लय अवघड थोडीचे. काय म्हणजे- काय आम्ही लिहिलंय आमच्या तिच्यासारखीला मग मला काय आल्या काय म्हणत सुगंधाताई दिले आता आणती हा. तू रमेश मी तिकडून म्हणत असतो लय बात आणती. मला काय वेळच नाही भेटत नाही. काय नाही काय नाही काय नाही. मी आता वेळेत 50 वेळा आलो त्याच्या गाडीत. हा. काय नाही काय नाही. रिक्षा चालली तर हा रिक्षा झाली. अरे 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 अरे. एक दिवस मला म्हणला 1000 रुपये द्या, सुगंधाला मनी ऑर्डर करायची. हा मग दिले मॅन. आपलं मन लय मोठं आहे, तुम्हाला माहितीये ना. म्हणलं 1000चे 500 जादा की 1500 घे बा. दिले मी. राईट. मग तेच 1000 आहे ना, मला उसने दिल ती सुगंधाने, मला उसने दिल ते 1000 रुपये बाजाराला. काय लावतो आता यांनी कधी दिले आणि तुला काय अवस्था मग- तुला काय माहिती. आता याला यायच्या आधी पण मला काय म्हणायचं, हा. तुम्ही काय केलं प्रगती पुण्यात जाऊन? लय प्रॉपर्टी आपली माइंडर. तुम्ही ना मागोळीच पुढे गेले, मगरपट्टा सिटी इकडं तिकडे हिंडले ना, पुढं सगळं आपलंच. मगरपट्ट्याशी पुढे मोकळा राहिले आता प्रॉपर्टी घ्यायला. आपलं फ्लॅट आहे तिथं, 2-3 फ्लॅट येतं. मगरपट्ट्यात मग भाड्याने दिलेत. काय तुम्ही बापारा सोडिता का काय? आम्हाला कसं काय दिसलं नाही? हो तुम्ही पुण्याला या आणि फक्त पोपटराव नाव घ्या. नाही पोपटराव तुमचा कार्यक्रम केला ना, तिथून पुढं काय म्हणजे राहायचा, जेवणाचा, खाण्याचा, पिण्याचा, तिथून पुढं. काय माहित का दुसरा कोणता कार्यक्रम करता काय कळणार. एक काम करू, आपल्याला झाल्या आपल्याला यांची प्रॉपर्टी आपल्याला जायचं नाही. आपल्या मित्रांनी पुण्यामध्ये काय प्रगती केली हे बघायला नको का? हो बघ. गावातल्या 4 लोकांना सांगता येईल. आता बघ सुगंधाच्या नवऱ्याचं कसं उघडं झालं की सुगंधाचा नवरा काही गाड्या नाही तर काय नाही, रिक्षा चालू. मका शायलिंग तसं यांची जर प्रॉपर्टी बघितली तर आपल्याला कळ ना किती प्रॉपर्टी गावाकडे मोठेपणा सांगता नाही येईल. आता नको. मग पुण्यातलं ऊन आहे, 42 डिग्री क्रॉस झालंय. ऊन उतरलं जाऊ ना आपण. आपण पावसाळ्यात जाऊ. हा. ते मगर सिटीतला फ्लॅट अजून कुठं कुठं प्रॉपर्टी तेवढं बघू द्या. हा आपण तिकडं मुंडव्याला बी आपलं. हा ना हा. आयुष्य नाही बरेचसे लय 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 नाद नाही करायचं आपण. एवढी प्रॉपर्टी सोडून गावाकडे खायला आली. काय होतं, गावाकडे आपले लोक आहेत सगळे, आठवण येते मग यावं लागत. बरं कसं आहे, तुम्ही उद्या एखाद्याने 500 मागितले, 1000 मागितले, दिले बा आपलं असं म्हणून आलं, बाकी काय नाही. पण बरं झालं यायला पुण्यात आपल्यासारख्याला मगरपट्टा सिटी ज्याला एखाद्या बारला गेलं तिथे यांच्या फ्लॅटवर. हा या ना. पण आता ना का उन्हाळ्यात झाल्यावर या. नाही उन्हाळ्यात आम्हीच गाव सोडणार नाही. हा. उन्हाळ्यात गावच चांगलं आहे, आम्ही नाही जाणार. काय बघू उन्हाळ्यात ते किती काय आहे
नाही याला काय कळायचंय? फेकीन मी काय फेकी ते काय फेकी अरे चोरून शंकर पाय खाणारा तो, तुला काय कळायचंय? हा? हे झालंय तेच पोपटराव सगळे करतात, मग? पण इतकं फेकायचं मग नाही. मग आपण बघायला कधी जायचं तारीख आपण आता नाही, आता उन्हाळा आहे आपण- अरे पुण्यात आहे ना 45 डिग्री क्रॉस झाले आता मागच्या हा, आठवड्यात. नको तुम्ही बाबा. आले तर तो आधीच गोरा एवढा उन्हाने परत अजून व्हायचा गोरा. बरं जाऊ का मला ग्रामपंचायत मध्ये जायचं, पण तेवढं लक्षात ठेवा बरं का. लय बिजी पुण्यात लय. नाही बीजी असू द्या, जून मध्ये आपल्याला बघायला जायचं. हो हो या या. ते झाले येऊ करे. फोन करून या, फोन करून या. हा. बापरे, मग एखादी गाडी कुठून आली एक काम कर ना तू, माझी झोपायची वेळ झाली, ये तू. काय ये बिजी माणूस आहे मी. पण ओ जालू भाऊजी, तुम्हाला दिसत नाही का रस्त्याने माणसं? खायला तू दिसलीच नाही. जाऊ दिले गार पाणी पी धर. गोष्ट नाही ना. आता वरून प्यायला दिसलं नाही का तुला? अरे पण सुगंधा, तुला एक विचारायचं होतं राव. काय? लय नको फेकीत जाऊ तू. काही बी फेकी दे राव तू. काय फेकलं मी? काय फेकलं म्हणजे तुझ्या नवरा आपला तिकडे रिक्षा चालित आणि इकडे येऊन सांगते वय मा नवरा तिकडे कंपनीत कामाला आहे, 2-4 गाड्या घेतल्यात. कोण म्हटलं तुम्हाला? कोण म्हंटल म्हणजे? तुला माहित नाही का कोण म्हणणार आहे? आपला पोपट बोलला, मिठू मिठू. तो पोपट्या बोलला. चला बरं त्या पोपटरावकडं. मला कशाला नाही ती चला माझ्यासोबत. पाणी पिऊ दे. चला येतोय तुम्हाला मी. दाखवते. मी काय घाबरतो काय? पोपटराव. सुगंधा, तुला पाहिलं ना नवीन पोपट हा लागतो मिठू मिठू बोलाय. तर मिठू मिठू करणारा पोपटाचा भंगार मध्ये ही का? हा कमवून तुमची बुद्धी जागेवर आणा. मी काय केलं आता? तुम्ही काय म्हटले माझ्या नवऱ्याबद्दल? मी तो रिक्षा चालितो, तो गाडी चालवतो, तो गाडी ड्रायव्हर आहे. तुम्हाला काय माहिती माझा नवरा तिकडे काय काम करतो? मी का म्हणलो, कोणला म्हणलो? मग म्हणला नाही का पोपटे, आपण ते वडाच्या झाडाखाली बसलो होतो आणि डेपुटी देखता नाही म्हणला का मी कधी मुंबईला गेला का ते मला रिक्षा घेऊन न्यायला येतो म्हणून. अरे मोगा तो मोग. अरे मला सांग, तो नवरा कुठं काम करतो? मुंबईला. मी कुठं काम केले आतापर्यंत? मला काय माहिती? पुण्याला. मग मी कस काय तो नवऱ्याला बघन? का हो? मग म्हणलाय तो डेपुटीला. मोगा मी तो मोग आणि ना. ऐका, मी तुम्हाला एक सांगते, माझा नवरा तिकडे काय काम करतोय मला माहिती. आणि माझा नवरा काय रिक्षा गाड्या काही चालवत नाही. माझा नवरा कंपनीत कामाला जातो. परत तुम्ही दोघांनी माझ्या नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही, कारण त्याच्या पायाची धूळ पण नाही. तुम्ही दोघं बी कळलं का? मी बोललोच नाही. मी बोललेच नाही. बोललाय योच बोललाय. तुम्ही हं? मी हो शपथ कोणाची? माझी. अहो तुम्ही काय मरत नसता. 50 जण गेले असं जेव्हा तुमच्यासारखे अवलत जन्म आले असाल. परत माझ्या नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही. चला तू इकडे ये. हा इथं मग आणलं तर परत जर महिन्यात लागलं ना जाल्या, तुला सांगतो तू निघ आता. पण तुम्ही लाग मा नादी जाल्या तर रटच माहित नाही अजून. उचलू आपटी तू मग जाल्या. पोपट्या तो गायबन हाणी ना मी जाल्या लय चाडग्यापणा करीत मग जाऊ. काय ते सुगंधन महानाव सांगितलं रे. हा अरे त्याच्या पायी तर ती सुगंध सोडून चालली गाव. म्हणजे तुझ्या पायी सुगंध सोडून चालली इथून. मी भांडल्यामुळं? हा कुठे? कुठे म्हणजे ती तिकडे. अरे मला बियाव दे ना पोपट्या. ए सुगंधा, काय? अगं तू मला चांगलं ओळखीती राव. मी किती चेष्टा करतो, एवढी चेष्टा केली, लगेच रुसून गाव सोडून चालली होय. अगं त्या नवऱ्याबद्दलची काय बोललो ना मी, ती चेष्टा केली. मी एवढ्या दिवसांनी गावात आलो आणि तू लगेच चालली, मी कुठं मग? ऐका पोपटराव, काय म्हटले तुम्ही? तुम्ही चेष्टा केली म्हणून मी गाव सोडून चालले असं? मग सुगंधा आणि गाव सोडून जाईन? अहो जे माझ्या आधी लागलेत ना, भले माझ्यामुळे गाव सोडून गेलेत. आणि मी तुमच्या बोलण्यावरून गाव सोडून लावले. सोडून बोला. मग तू कुठं चालली? माझ्या बहिणीच दिराचं लग्न आहे, तिकडे चालले मी 2-4 दिवस. मी येऊ का कशाला? हळदीत नाचायला? हा दिसना चला. चालतं ना वा घरी. तुमच्यासारखी तिथं कशाला वाढायला बी ठेवत नाही.